नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज कैरीचे लोणचे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 किलो कैरी, कैरी फोडून कैरीच्या फोडींना लावण्यासाठी 4 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद. लोणचे मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 किलो शेंगदाणा तेल किंवा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. 2 वाट्या धने, पाव वाटी बडीशोप, 4 चमचे मेथी दाणे, 2 चमचे लवंग, 2 चमचे काळी मिरी, 10-12 हिरवे वेलदोडे, 4-5 दालचिनीचे तुकडे, दालचिनी तुकडे 1-1 इंचाचे, 4 चमचे हळद पावडर, 3 चमचे हिंग पावडर, 1 किलो मोहरी डाळ, 8-10 चमचे मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, 4 चमचे लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. 2 चमचे गूळ. आपण आपल्या आवडीनुसार 2 चमचे साखर सुद्धा घेऊ शकतो. लोणचे मसाल्याच्या काही वस्तू गरम करून घ्यायच्या. तेल गरम करायला ठेवलं. तेलात चिमूटभर मोहरीची डाळ टाकायची. डाळ वरती आली की समजायचं तेल गरम झालं. गॅस बंद करायचा. कैऱ्यांचे हवे त्या आकारात तुकडे करून घ्यायचे. देठ काढून घ्यायचा. सर्व कैऱ्यांचे तुकडे हवे त्या आकारात याप्रमाणे करून घ्यायचे. कैरीमध्ये जी कोय असते ती काढून टाकायची. कैऱ्यांचे तुकडे करून घेतले. 2 चमचे मीठ टाकलं. 2 चमचे हळद टाकली. मीठ हळद कैरीच्या फोडींना लावून घ्यायचं. कैरीच्या फोडी 5-6 तासासाठी झाकून ठेवायच्या. कैरीच्या फोडी 5-6 तास झाकल्या तरी चालेल किंवा रात्रभर झाकून ठेवल्या तरीही चालेल. कढई तापायला ठेवली. धने गरम करून घेऊ. धने शेकून झाले, काढून घेऊ. बडीशोप, मेथी दाणे, थोडं तेल टाकलं. त्यात मिरी गरम केली, लवंग आणि दालचिनी. मोहरी डाळ गरम करून घेऊ. मोहरी डाळ मंद गॅसवर गरम करून घेतली, काढून घेऊ. शिल्लक असलेली डाळ गरम करून घेऊ. मीठ गरम करून घेऊ. मीठ काढून घेऊ. मोहरी डाळ थोडी बारीक करून घेऊ. मोहरी डाळ बारीक करून घेतली. अर्धीच डाळ बारीक केली आणि अर्धी तशीच ठेवली. सर्व एकजीव करून घेऊ. धने बारीक करून घेऊ. धने बारीक केले त्यातच वेलदोडे टाकून बारीक करून घ्यायचे.
धने वेलदोडे बारीक करून घेतले. मेथी दाणे भरड करून घ्यायचे. मेथी दाणे भरड करून घेतले. बडीशोप भरड करून घेऊ. बडीशोप भरड करून घेतली. लवंग मिरी अर्धवट काढून घेतली. सर्व वस्तू एकजीव करून घ्यायच्या. भाजलेलं मीठ टाकून घेऊ. सात आठ चमचे मीठ टाकलं. मीठ चवीनुसार टाकायचं. हळद टाकली. हिंगावर तापलेलं तेल टाकू. हिंगाला फोडणी दिली. हिंग एकजीव करून घ्यायचा. लोणच्यासाठी गरम केलेलं तेल कोमट झालंय. त्यात मिरची पावडर टाकून घ्यायची. तेलात मिरची पावडर टाकली. तेलाला रंग छान येतो. अर्ध्या तासानंतर लोणच्याचा मसाला तेलात टाकून घ्यायचा. मिरची पावडर तेलात टाकून अर्धा तास झाला. लोणच्याचा मसाला तेलात टाकून घेऊ. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. यातच गूळ टाकायचा. आपला लोणच्याचा मसाला तयार झाला. कैरीच्या फोडी झाकून 5-6 तास झाले. कैरीच्या फोडींमधलं पाणी काढून घेऊ. याप्रमाणे कैरीच्या फोडींमधलं पाणी काढून घ्यायचं. हे पाणी फेकून द्यायचं. कैरीच्या फोडी पंख्याखाली 5-6 तासासाठी सुकायला ठेवायच्या. 2-3 तास उन्हात सुकायला घातल्या तरी चालेल. 5-6 तास झाले. पंख्याखाली कैरीचे तुकडे सुकवून घेतले. तयार केलेल्या लोणच्याच्या मसाल्यात कैरीचे तुकडे टाकून घेऊ. कैरीचे तुकडे लोणच्याच्या मसाल्यात एकजीव करून घेऊ. लोणचं तयार झालं. 2-3 तासासाठी लोणचं पातेल्यातच ठेवू. लोणचं 2-3 तासानंतर काचेच्या बरणीत किंवा
चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवायचं. लोणच्याच्या मसाल्यात कैरीच्या फोडी टाकून 2-3 तास झालेत. चिनी मातीच्या बरणीत लोणचं भरून घेऊ. लोणचं भरण्याआधी बरणीच्या तळाशी 2-3 चमचे मीठ टाकायचं. आणि नंतर लोणचं भरायचं. याप्रमाणे सर्व लोणचं बरणीत भरून घ्यायचं. कैरीचं लोणचं बरणीत भरून झालं. बरणीच्या तोंडाशी सुती कापड बांधायचा आणि बरणी हवेशीर ठिकाणी ठेवायची. 1 दिवसाआड चमचाने तळापासून लोणचं चाळून घ्यायचं. 12ही महिने टिकणारं आपलं लोणचं तयार झालं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.